नमस्कार मंडळी, आम्रपाली जन्नापूर्णा किचनच्या दिवाळी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आहे लक्ष्मीपूजन आणि आमची तयारी चालू आहे. याची मस्ती पण चालू आहे. आणि सर्वात पहिल्यांदा माऊनी याला ओवाळून घेतलं. ह्याने सगळ्याचं औक्षण करून घेतल्यानंतर ह्याने सगळ्याचं पाया पडला. आणि त्याच्यानंतर आमची चालली होती तयारी पुरणपोळीची नैवेद्यासाठी. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही पुरणपोळी बनवतो. आणि घर बघा किती मस्त सजवलेले आहे आईनी माझ्या. आणि आम्ही दोन्ही बहिणी दिवाळीला आईकडे येतो, कारण आम्ही जर नाही गेलो तर तिला दिवाळी साजरी नाही करावीशी वाटत. आणि मुलं बाळं असेल घरात तरच घरालाही मस्त शोभा येते. मस्त घर सजवलं, देवपूजा झाली आणि लक्ष्मीपूजनाची तयारी झाल्यानंतर आम्ही हे एक नवीन आत्ता जे आलेले आहेत अर्थिंगचे दिवे पाण्यावरती तरंगणारे, हे पण आणले होते. हे पण ट्राय केले, खूप मस्त दिवे होते हे. आणि रांगोळी काढली. रांगोळी कशी वाटली तुम्हाला सांगा. ही रांगोळी मी काढलेली आहे. आणि दरवर्षी मी रांगोळी काढते, माझी बहीण पण मला हेल्प करते, आम्ही मिळून करतो सर्व. आणि ह्या वर्षी ते पाण्यावरचे दिवे पण नवीन आले होते, ते पण आणले होते. तरी पण आम्ही तेलाचे पण दिवे लावले होते. समर्थचं तर वेगळंच चाललं होतं, डब्यामध्ये फटाके उडवत होता, डब्बा पूर्ण वरी उडत होता आणि तो खाली पडत होता. त्याच्यात त्याला फार मज्जा येत होती. मग त्याला आजीने परत इकडं दिवे लावायला मध्ये गुंतवलं. आणि दोघांचं मस्त चाललेलं होतं डेकोरेशन. किती मस्त केलेलं आहे बघा सगळं डेकोरेशन. आणि मी ही दिवाळीसाठी साडी घातलेली आहे. कशी वाटली तुम्हाला. ही साडी VR पवारची आहे, सोलापूरमध्ये मी घेतलेली. आणि खूप मस्त शाईनी संध्याकाळी एकदम सुंदर दिसत होती. आणि चला म्हटलं थोडेसे फुलं उरलेले होते, थोडंसं झोपाळा पण सजवून घेऊया. तर चाललेलं होतं माझंच इकडून फुलं ठेवायचं, तिकडं फुलं ठेवायचं. तोपर्यंत सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी झाली. मग आम्ही सर्वात पहिल्यांदा लक्ष्मीपूजन करून घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यानंतरच फटाके उडवायचे. तर समर्थला दमच निघत नव्हता. त्याची इतकी घाई चाललेली होती की चला पटकीने पूजा करा, आपल्याला फटाके उडवायचे. आणि शेवटी सगळं डेकोरेशन झाल्याच्या नंतर पूजा करायचं ठरवलं आम्ही. आणि मी पण थोडेसे फुलांनी अजून रांगोळी सजवली, दिवे मांडले रांगोळीवरती. आणि दिव्याशिवाय तर काय दिवाळीसारखं वाटतच नाही. मस्त घर सगळ्यांचे दिवाळीमध्ये लखलख करत होते दिव्यांनी. मग सगळ्या गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली पप्पांनी. समर्थाची सायकल पण मांडलेली आहे तिथं. मग आईनी महालक्ष्मी पूजनाची तयारी पण सुरू केली. आणि बघा किती सुंदर छान पूजा मांडलेली आहे. समर्थनी फायनली ड्रेस घातला, नाहीतर नाईट ड्रेसवरच तो दिवसभर होता. आणि आत्ता पण त्याची इच्छा होती की मला त्याच कपड्यावरती ठेवावं. किती सुंदर दिसत आहे ना हे तबक फुलांनी भरलेलं. हे पण आर्थिंगवरचे दिवे आहेत. या प्रकारे माझी आई दरवर्षी पूजा करते. आणि आपण केरसुनीची पण पूजा करतो, झाडूची. लक्ष्मीच असते ती पण. बघा मस्त देवघराच्या बाजूला छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे. आम्ही सगळ्यांनी मनोभावे मस्त पूजा करून घेतली. पूजा झाल्या मग आम्ही बाहेर जाऊन फटाके उडवायचं ठरवलं. तुम्हाला कसं वाटलं आमचं दिवाळी सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे, तरी पण तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आजी आजोबासोबत समर्थने ही दिवाळी खूप छान एन्जॉय केली. नंतर आम्ही मम्मीचे फोटो काढले आणि फायनली त्याने कपडे काढले, एकदाचे नाईट ड्रेस घातला आणि फटाके उडवायला तयार झाला. आणि खूप मस्त त्याने जो पिकॉक फटाका आणला होता ना, तो पण त्यांनी लक्ष्मीपूजना दिवशी उडवण्यासाठी ठेवला होता. आत्ताच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे, ते दाखवते मी तुम्हाला. हा आहे तो फटाका पिकॉकवाला, जो एकदाच त्याच्यातून 3 प्रकारचे असतात पिसारा फुलवल्यासारखे फटाके निघतात. आणि या प्रकारे आम्ही दिवाळीचं सेलिब्रेशन केलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नंतरही पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पाडवा होता आणि आम्हाला लवकरच जायचं होतं. ह्यावेळेस आम्ही काही जास्त दिवस राहिलो नाही दिवाळीला. मग माझ्या बहिणीने मी ठरवलं की अजून थोडे लाडू करूया. गावाकडं पण थोडेसे लाडू द्यायचे होते, आजी वारलेली होती त्यामुळे. आणि त्याच्यामुळं मग आम्ही दोघींनी बाहेरच गॅस स्टोव टाकून तिथंच लाडू करायचे ठरवले. मस्तपैकी मम्मीने ही पटकीने शेव दळून दिली. आमच्याकडे शेवाचे लाडू बनवतात पाकातले. आणि त्याच दिवशी माझ्या मिस्टरांनी ही नवीन गाडीही घेतली CNG विथ पेट्रोलची, आणि ते आले होते मला घ्यायला. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तर मी तुम्हाला खरी मजा दाखवणार आहे की आम्ही गेलो होतो दिवाळी पार्टीसाठी पाडव्याच्या दिवशी बाहेर. नक्की पाहायला विसरू नका. धन्यवाद.